वांजबाईला बाळपणाच्या वेदना कळत नसते त्या. ओ मॅडम, असं फसविताव काय? काय फसवलं मी? काय फसविलं म्हणजे? अहो, आमच्या पोरासंग तुम्ही लगीन लावून दिलेले पोरगे 10 दिवसाच्या आत पळून गेले. मी काय करू? मी काय करू म्हणजे? अहो, चांगली पोरगी आहे म्हणून तुम्ही 1.5 लाख रुपये घेतले घेऊ आमच्याकडनं. हा, अहो 1 महिन्याभर सुद्धा त्या पोरीनं आमच्या पोरासंग संसार केला नाही. असं फसवत असते ते काय? अहो, अगोदरच पुरीच्या बापाचं उमर झिजवून आम्ही वैतागून गेलो. हा, कसं तरी पोराचं लगीन लागलं म्हणून आम्हाला लय बरं वाटलं. पण 10 दिवसाच्या आत पोरगी पळून गेली. अहो, तुम्हाला नाही हो आई बापाच्या वेदना कळणार. हा, कारण वांजबाईला बाळपणाच्या वेदना कळत नसते त्या. हे बघा, वाटेल ते आरोप करू नका. तुमचं कसं चाललंय माहिती का मॅडम? वधूवर सूचक मंडळाच्या खाली धंदा चाललाय. आज एकाकडनं 1.5 लाख रुपये घ्यायचं, तिथं पुरीचं लगीन लावून द्यायचं आणि 10 दिवसानं त्याच पुरीला पुन्हा गायब करून दुसरीकडनं पैसे घ्यायचं आणि पुन्हा तिथं लगीन लावून द्यायचं. अहो, जरा जनाची नाही मनाची तर लाज आबरू असू द्या की. हा, अहो कुठं फेर चल पापई. नका हो नका, आई बापाचा असा तळतळ घेऊ. मी तर पोरगी चांगली दिली होती, ती पळून गेली, तर त्यात माझा काय दोष?